मोठी बातमी समोर येते। जळगावातून बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी माघार घेतली आहे। एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर त्यांनी माघार घेतली आहे। तर रेश्मा काळे या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची माहिती सध्या समोर येते। आताची सर्वात मोठी बातमी समोर येते। जळगावातून बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी माघार घेतली आहे। शिंदेंच्या भेटीनंतर हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। तर रेश्मा काळे आता महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची महत्त्वाची माहिती सध्या समोर येते। मी रेश्मा कुंदन काळे, विधान परिषदचे उमेदवार। आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे आदरणीय प्रमुख नेते एकनाथजी शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचं आदेशाचं पालन करून मी महायुतीचा साथ देत आहे आणि आजपासून मी माझा प्रचार थांबवत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। अधिवेशनात महिला शेतकरी सक्षमीकरणावर विधेयक मांडण्यात आलंय। महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख यामुळे मिळणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे निर्देश दिलेत। महिला शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करा। त्याचबरोबर कृषी क्षेत्रात 81% अधिक महिलांचा सहभाग असावा। स्वतंत्र महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी उभा करणार असल्याचंही ते म्हणाले। त्याचबरोबर महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणार असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर यामुळे हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारं हे महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे। त्यानंतर मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। मुंबईत चक्क बाल कामगारांकडून नालेसफाई केली जात असल्याचं उघड झालंय। मुंबई महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यासाठी ठेकेदारांना कोट्यवधी रुपये दिले जातात, परंतु वडाळा विभागातील मोठ्या नाल्यांमध्ये ठेकेदाराकडून चक्क अल्पवयीन मुलांना उतरवलं जात असल्याचं दिसून आलंय। कोणत्याही संरक्षक उपकरणांशिवाय ही मुलं नालेसफाईची कामं करताना दिसून आली आहेत। बालमजुरी विरोधी कायद्याला ठेकेदाराकडूनच केराची टोपली दाखवली जात असल्याचं आता पालिका काय कारवाई करते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। ही मुलं 14 ते 15 वर्षाच्या आतमधली होती आणि कॉन्ट्रॅक्टर असं सांगतो की त्यांना शाळेला सुट्टी म्हणून ते काम करायला येतात आणि काम कमी करतात, परंतु नाल्यामध्ये जे बाटल्या बिटल्या पडलेल्या आहेत दारूच्या वगैरे प्लास्टिकच्या बाटल्या ते वेचायला येतात। मग आमच्याकडून पण 2 पैसे मिळतात, त्याच्यातून पण 2 पैसे त्यांना भेटतात असं त्यांचं म्हणणं होतं। त्यांच्याकडे कोणतंच साहित्य नव्हतं, साधे पायामध्ये गमबूट नव्हते, हातामध्ये ग्लोव्ज नव्हते। त्यांना इवन ते बाहेर आल्याच्या नंतर जेवणासाठी जेव्हा जातात पाण्याची सोय नाही, साबणाची सोय नाही आहे। ते असंच आजूबाजूला लोक जे राहतात त्यांच्याकडून साबण वगैरे घेतात। कंत्राटदाराला काय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पहिलं कळलं पाहिजे की आपण साईटवर फक्त ऑफिसला न बसता साईटला पण व्हिजिट केली पाहिजे। महानगरपालिकेचे अधिकारी साईटवर येतच नाही, हे लोक जे फोटो पाठवतात तेच मान्य करतात आणि बिल पास करतात। मागच्या वेळेस सुद्धा हाच कॉन्ट्रॅक्टर होता, मी त्यांचे संतोष कारेकर म्हणून अधिकारी आहेत, तो हा काम करत नाहीये, लहान लहान मुलं उतरवतो म्हणून मी त्याला सांगितलं, तो बोला आम्ही फाईन मारून मारून किती मारणार, नाही तर पुढच्या वर्षी कॉन्ट्रॅक्टरच येणार नाही, म्हणून आम्ही फाईन पण मारत नाही। यानंतर बातमी आहे पुण्यातून। पुणे शहरामध्ये सोमवारपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। खडकवासला धरण समूहाची एकूण साठवण क्षमता ही 29.15 TMC आहे। सध्या धरणांमध्ये 5.875 TMC इतकाच पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण क्षमतेच्या सुमारे 20% इतकाच आहे। त्यामुळे पुणेकरांना सोमवारपासून पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे। शहराला खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो। महापालिका दररोज 1650 दशलक्ष लिटर पाणी उचलतं। त्यानुसार महिन्याला 1.83 TMC पाणी दर महिन्याला उचललं जातं। यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज असल्यानं पाणी जपून वापरावं लागणार आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या या खडकवासल्याच्या धरण साखळीत म्हणजे खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या 4 धरणां मिळून क्षमता जी आहे ती जवळपास 28 TMCची आहे। हवामान विभागानं भाकीत केलेलं आहे पावसाच्या बाबतीमध्ये, त्याच्यानुसार जर नियोजन करायचं असेल तर पाणी कपात केली पाहिजे। हे जवळपास महिनाभरापासून पाटबंधारे विभागाकडून सातत्यानं महापालिकेकडे मागणी जी आहे ती केली जात होती की तुम्ही 1 दिवसाआड पाणी पुरवठा करा। सुरुवातीला राजकीय निर्णय घेताना सत्ताधाऱ्यांनी थोडीशी अडचण जी आहे ती बोलून दाखवली, मात्र आता प्रत्यक्षात पाटबंधारे विभागानं कठोर भूमिका घेतल्यानंतर येत्या सोमवारपासून दिवसाआड पाणी पुरवठा जो आहे तो केला जाणार आहे। सम आणि विषम अशा पद्धतीनं हा पाणी पुरवठा केला जाईल। वेगवेगळ्या भागांमध्ये
सम तारखेला तर उरलेल्या भागांमध्ये विषम तारखेला अशा पद्धतीने हा पाणी पुरवठा जो आहे तो दिवसभरात 4 तास केला जाणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महापालिकेनं गाड्या धुणं असेल किंवा बांधकामासाठी पिण्याचं पाणी वापरणं असेल अशा महत्वाच्या कामांवरती पिण्याचं पाणी वापरायला बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीनं नागरिकांनाही आवाहन करण्यात आलेलं आहे. पाण्याचा अपव्यय जो आहे तो करू नका. अत्यंत जबाबदारीनं पाणी जे ते वापरा. पाऊस नेमका कधी येईल याबाबतची शाश्वती अजूनही नाही, तो किती येईल याबाबतची शाश्वती नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याची अडचण वाढेल हे जरी नक्की असलं तरी त्याचा वापर जबाबदारीनं करायचं आवाहन जे आहे ते महापालिकेकडून करण्यात आलंय.